प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरू आहे. महाराष्ट्र सरकार स्थापन होऊन म्हणजे ऑक्टोबर मध्ये या निवडणुका झाल्या, सरकार आलं. फेब्रुवारी मार्च मध्ये अर्थसंकल्पही सादर झाला, परंतु अर्थसंकल्प सादर होऊन अवघे 3 महिनेही झाले नाहीत आणि आता पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सरकारने पुरवण्या मागण्या जवळपास 57,000 कोटींच्या सादर केलेल्या आहेत. मुख्य बजेट सादर होऊनही एवढ्या लवकर पुरवणी मागण्या 57,000 कोटींपर्यंत कशा जातात, हा खरे तर आता आर्थिक प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि या प्रश्नावर आपले महनीय अतिथी माननीय विश्वास उडगी सर आपलं विश्लेषण सादर करतील. सर, आपलं त्रिवेज मीडियामध्ये पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद सर. आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचं नव्याने सरकार निवडून आलं त्याच्या आधीची कथा आपल्याला माहिती आहे. आणि निवडून आल्यानंतर 3 महिने झाले, बजेट मंजूर 3 महिने झाले आणि पुरवण्या साजऱ्या होतात. माझं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पक्षाचे हे सरकार ते महायुतीचं जरी असलं तर ते भारतीय जनता पक्ष प्रणित देवाभाऊंचं सरकार आहे. महाराष्ट्राला कंगाल अवस्थेत नेणारे हे सरकार आहे असं मला स्पष्टपणे म्हणायचे. याचं कारण तुमचं 45 ते 47,000 कोटीची तूट आता ह्या 57,000 कोटी नंतर ती 1 लाखापेक्षा जास्त तूट होईल. महाराष्ट्राचं आर्थिक गणितच पूर्ण बिघडवून जात आहे. 9 लाख कोटीचं कर्ज डोक्यावर असताना आणि जवळजवळ 1 लाख कोटीचे ही आता अशी तूट आहे ही एकूण उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी ही तूट आहे. महसुली तूट ही सुद्धा आता 1 लाख कोटीच्या वरती नाही, 2 लाख कोटीच्या वरती गेलेली आहे. डोक्यावरती कर्ज 9 लाख कोटीचे आहे. आता पावसाळी अधिवेशन चालू आहे. या पावसाळ्याने पहिल्याच ह्याच्यामध्ये सगळ्या महानगरपालिकांची एकूणच वाट लावलेली आहे. पाणी समृद्धी सकट सगळीकडे तुंबलेलं आहे. भ्रष्टाचाराची गंगा या पावसाबरोबर वाहू लागलेली आहे. महासरकारचे धेंडवडे निघतायत. पण महाराष्ट्र विकसित करू अशा तऱ्हेने सांगत महाराष्ट्राच्या डोक्यावरती एवढं कर्ज टॅक्स पेअरच्या पैशातून निर्माण होणारं बजेट, त्याचे पैसे गेले कुठे? 3 महिन्याच्या आत तुम्ही पुरवण्या मागण्या सादर करता. अरे कोणतं नियोजन तुम्ही करतायत? अजितदादा पवार करतायत काय? एकनाथ शिंदे करतात काय? हे 2 उपमुख्यमंत्री या देवाभाऊंच्या मुख्यमंत्री पदाच्या याच्यामध्ये महाराष्ट्राची वाट लावतायत. आज एक पाशवी बहुमत इलेक्शन कमिशनच्या मदतीने इलेक्शन हायजॅक करून हे सरकार आलेलं आहे. न्यायालयामध्ये 78 लाख मतं कुठून आली याची चौकशी होईल. पण हे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाहीये, पण जनतेच्या पैशातून निर्माण झालेलं, टॅक्स पेअरच्या पैशातून निर्माण झालेलं जे बजेट आहे त्यातल्या संपत्तीची धुळढाण करते. काही मोजक्या लोकांवरती ते पैसे उधळले जात आहेत. याचा हिशोब कोण मागणार? त्या ठिकाणी बसलेले आमदार हे निश्चितच मागतीलच. विरोधी पक्षामध्ये काँग्रेस पक्ष, कालच नाना पटोलेंनी आपला अवतार दाखवला. नाना पटोलेंचं, विजय वडेट्टीवारांचं अभिनंदनच केलं पाहिजे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या त्या 2 कोकाटे आणि जे लोणीकर आहेत यांना त्याच ठिकाणी जाब विचारणं हे काँग्रेसने केलेलं आहे. आणि संपूर्ण विपक्ष त्या ठिकाणी उभा राहिला आणि संपूर्ण दिवस नाना पटोले बाहेर तर आम्ही पण बाहेर असा बहिष्कार त्यांनी घातलाय. त्यामुळे विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी तो त्यांचा निर्धार आणि लढ्याचा निर्धार महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये काँग्रेस आणि विपक्षाचा आवाज प्रचंड मोठ्या पद्धतीने गाजतोय. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण आर्थिक प्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्राला कंगाल करणारा हा जो निर्णय 57,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आहेत, 3 महिन्यात तुम्हाला पुरवणी मागण्या साजरा कराव्या लागतात. काय अर्थकारण आहे तुमचं? त्याच्या आधी इलेक्शनच्या वेळेस ज्या पद्धतीने करदात्याच्या पैशातून एक पुरवणी मागण्या 48,000 कोटीच्या आणल्या, आपल्या भगिनींना, महिलांना एक टॅक्स पेअरच्या पैशातून लालूच दिली 1,500 रुपयाची. मतदान आपल्या बाजूने वळवून घेतलं आणि ते वळवून घेतल्यानंतर आम्ही त्यातल्या पात्र लोकांना 2100 पण देऊ असं सांगण्याचं आश्वासन दिलं. या सगळ्या आश्वासनाला आता हरताळ फासला गेलेला आहे. आपण त्या 48,000 कोटीचं काय झालं हे जरी विचारलं तरी या भाजपचं धाबं दडानेल. कारण आता त्यांनी तो प्रश्न बासनात गुंडाळलाय. आणि त्यांचे भाई दरेकर जे आहेत मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे, हे सांगतायत, पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की आता अशा सगळ्या महिलांना ज्यांना 1,500 रुपये मिळत होते यांच्या आम्ही पतपेढ्या निर्माण करू, याच्याकडे सरकार सहाय्य करेल. यांना 1 लाख ते 5 लाख आम्ही कर्ज देऊ. अशा तऱ्हेने आम्ही त्यांच्या प्रश्नांकडे बघू. म्हणजे सरकारने 1,500 रुपये आणि ह्या सगळ्या महिलांकरता जी काही भाऊबीज पासून ते इलेक्शनच्या तारखेपर्यंत जे पैसे पुरवले त्याच्यावरती आता पाणी सोडलेलं आहे. गेले कुठे 38,000 कोटी याचं उत्तर नाही. बोगद्यामध्ये पैसे कुठे गेले? मेघा इंजिनीचा प्रश्न, LNTचा प्रश्न, समृद्धीचा प्रश्न,
त्यातल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न पृष्ठभागावरती आलेला आहे. अशा वेळेस टॅक्स पेअरच्या पैशाचा कसा विनियोग होतो याचे प्रश्न जेव्हा असेंब्लीमध्ये विचारले जातील, आणि ते विचारले जाणारच, जनतेने पण विचारले पाहिजेत. यासाठी हा माझा व्हिडिओ आहे. कारण जनतेच्या पैशातून ही हेळसांड होते आणि जो महाराष्ट्र या संपूर्ण भारतामध्ये अग्रेसर असा पुरोगामी विचारांचा आहे, पण उद्योग असो, सेवा क्षेत्र असो आणि शेती असो, या तिन्ही अंगाने महाराष्ट्र हा अग्रेसर राज्य म्हणून गणला जातो. आज जेव्हा 3 महिन्याच्या आत पुरवणी मागण्यांचा प्रश्न येतो आणि 1,00,000 कोटी पर्यंतच ही तूट वाढत जाते, ही शर्मेची बाब आहे. म्हणून जाब जनतेने विचारण्याकरता जनतेचं अर्थभान की आपल्या टॅक्स पेअरच्या पैशातून निर्माण होणारे बजेट आणि ही पुरवणी मागणी, आपल्या पैशाची हेळसांड कशी होते, उधळपट्टी कशी होते, नियोजन शून्य असा हा महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्र करणं, ह्याचा जो काही प्रोग्राम आहे ना, तो काही मोजक्या लोकांसाठी आपले पैसे वापरले जात आहेत. तुम्ही उदाहरण घ्या ना धुळ्याचं. धुळ्याची अंदाज समिती 1,48,00,000 या अधिवेशनाच्या पूर्वी एसआयटी नेमली जाणार होती ना, त्या एसआयटीचं काय झालं? मुद्देमालासहित पोलिसांनी हे 1,48,00,000 घेतले असतील आणि ट्रेझरीमध्ये जमा केले असतील, आपण गृहीत धरूया. पण पैसे आले कुठून आणि पैसे जातात कुठे आणि कोणासाठी ते पैसे आले होते? तो काळा पैसा का सफेद पैसा? एसआयटी नेमण्याचं देवाभाऊंनी जाहीर केलं होतं ना, काय झालं त्या एसआयटीचं? अशा तऱ्हेने एल&टीचा प्रश्न असो, सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर 3,000 कोटीचा मामला समोर आला. त्या 2 बोगद्यांमधून जे काही भ्रष्टाचार जे बोगदे निर्माण होत आहेत, याच्यावरती वेळोवेळी बोलूयाच. पण आता आपल्या पुरवणी मागण्याच्या 57,000 कोटीच्या मागण्या जेव्हा मंजुरीसाठी अधिवेशनात येत आहेत, याच्यावरती जनतेने आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. कारण 3 महिन्याच्या आत हे सरकार, ज्याला आपण म्हणू भिकेला लागलेलं आहे. नाहीतर 3 महिन्यात या मागण्या काय येतात? आणि 48,000 कोटीचं काय झालं? त्याच्या आधीच्या 2 पूर्ण मागण्या जेव्हा एकनाथ शिंदेचं सरकार होतं, ते तर चंद्रचूडांनी सुद्धा इलिगलच म्हटलं होतं. अशा वेळेस ते इलिगल सरकार, त्यांचं बजेट, त्यांच्या पुरवणी मागण्या, याच्यातून महाराष्ट्र भिकेला लागतोय. आणि आता महाराष्ट्र सरकारने सत्तेवर आल्यानंतर जे बजेट मंजूर करून घेतलं, 3 महिन्यात पुरवण्या मागण्या येतात. आमच्या पैशाचं काय होतंय हे लोकांनी विचारलंच पाहिजे. त्यामुळे माझ्या मराठी भाषेचं काय होतं, म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थकारणाचं काय होतं, माझ्या शेतीच्या अर्थकारणाचं काय होतं, माझ्या सेवा आणि उद्योगाच्या अर्थकारणाचं काय होतं, हे प्रश्न महाराष्ट्रातल्या केवळ मराठी नव्हे तर तमाम महाराष्ट्रातल्या 14 कोटी नागरिकांच्या आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या अर्थकारणाची वाट लावणाऱ्या आजच्या महायुती सरकारला जाब विचारण्याचं काम आतमध्ये जे विपक्ष आहेत, अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि अन्य पक्ष जे आहेत, ते निश्चितपणे करतील. ते विरोधात आहेत, त्यांनी प्रश्न विचारलेच पाहिजेत. पण जनतेने या प्रश्नामध्ये माझ्या पैशाचं तुम्ही काय करताय असा सवाल विचारणं सुरू केलं पाहिजे. आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आज सगळ्या महानगरपालिकांना याच सरकारने गेल्या 3 वर्षामध्ये इलेक्शन न घेता त्या महानगरपालिका लुबाडलेल्या आहेत. त्यांची कशी कशी लुबाडणूक झालेली आहेत विकसित महाराष्ट्राच्या नावाने, याचे धिंडोळे काढण्याची गरज आहे. कारण आपल्या पैशाचा गैरवापर त्या ठिकाणी होतो. सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महानगरपालिका आज त्या ठिकाणी कफल्लक झालेली दिसते. ठाणे महानगरपालिका, पिंपरी महानगरपालिका, पुणे नगरपालिका आणि आपली MMRDA किंवा आपली रस्ते बांधणारी किंवा प्रोजेक्ट घेणारी MSRTC यांची काय वाट लागलेली आहे. त्यामुळे BST असो, ST असो, शिक्षण क्षेत्र असो, आरोग्य असो, याकरता सरकारकडे पैसा नाही. केवळ निवडणुकीमध्ये लोकांनी मतं द्यावी म्हणून या 57,000 कोटीमध्ये आता महानगरांवरती खर्च करायचा आहे. म्हणजे काय करायचं? सुशोभीकरणाचे प्लान्स करून लोकांना सांगणं, बघा आम्ही तुमच्या शहराचं कसं सुशोभीकरण करतो. आम्ही असे अनेक दिवे गेल्या 2-3 वर्षात दिवाळीपूर्वी रोजच दिवाळी आम्ही रस्त्यावरती बघितली. किती पैसे कशा पद्धतीने कंत्राटदारावरती खर्च होतात आणि संपूर्ण व्यवस्थेचं खाजगीकरण या सरकारने केले. मुंबईमध्ये आता महानगरपालिका, सर्वच महानगरपालिका त्यांचा 35,000 कर्मचाऱ्यांचा जो कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी 35,000 कर्मचाऱ्यांचं काम, रोजगार हिरावून घेण्याचं काम भूषण गगराणी करता आहेत. याच्या विरुद्ध दंड ठोकून उभे आहेत. तसंच महाराष्ट्र सरकार संपूर्ण आपल्या कामगारांचं, कर्मचाऱ्यांचं केवढं मोठं नुकसान करतायत. MSCB मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचं आणि एकूण वीज व्यवसायाचं हे सरकार किती नुकसान करते. केवळ काही मोठ्या 2-3 उद्योगपतींकरता महाराष्ट्र सरकार काम करते, हे आता जनतेच्या लक्षात आलंय. आणि म्हणून जनतेच्या पैशातून काही लोकांची धन करणं याकरता बजेट आणि पुरवण्या मागण्या नाहीयेत. महाराष्ट्राच्या विकासाचे प्रश्न तुम्ही हाताळत नसून काही लोकांचे खिसे भरण्याकरता
अशा तऱ्हेच्या गोष्टी बजेटमधून आणि पुरवणी मागण्यांमधून घेतात. यातला प्रत्येक प्रोजेक्ट हा कशा पद्धतीने भ्रष्टाचाराचा उगम आणि अंतिमतः पैसे कुठून येतात आणि पैसे कुठे जातात याच्यावरती महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांचं लक्ष वेधणं, या दृष्टीने आपल्या सर्वांनाच काम करावं लागेल. कारण का महाराष्ट्राचं अर्थकारण हे अत्यंत चांगलं होतं गेल्या 70-75 वर्षात, विशेष करता 60 नंतर यशवंत चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आणि सातत्याने महाराष्ट्र हा अग्रेसर राहिलाय. औद्योगिकदृष्ट्या आणि बँका असोत, विमा असोत किंवा अर्थव्यवस्थेचं संचालन असो, महाराष्ट्राला नेहमीच क्रमांक 1 होता. आता महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये 12व्या नंबरवर आहे. याची आम्हाला लाज वाटते, कारण का आमचे राज्यकर्ते हे महायुती आता जे आहे हे एकही दिवस टिकता कामा नये. अर्थकारण नीटपणे समजून घेऊन आमच्या पैशाची तुम्ही विल्हेवाट करताना महाराष्ट्राला कंगाल बनवतायत असं जोरदारपणे रस्त्यावरती येऊन सांगणं आवश्यक आहे. याकरता मी हा व्हिडिओ केलेला आहे. हा प्रबोधनाचा व्हिडिओ आहे. आपले राज्यकर्ते आपल्या पैशाची हेळसांड करत राज्याला कंगाल बनवतायत हे कृपा करून लक्षात घ्या आणि आपल्या पैशाचा योग्य नियोग टॅक्सपेयरच्या पैशातून व्हावा. याकरता अर्थकारण कसं चाललं आहे हे नीटपणे समजावून घेण्याकरता महाराष्ट्राचं बजेट, याच्या आधीचे आणि आत्ताचं पुरवणी मागण्या यातल्या आपल्या पैशाचा विनियोग चुकीच्या पद्धतीने होतोय आणि महाराष्ट्र कर्जात तर डुबलेलाच आहे, पण वित्तीय तूट आणि महसुली तूट दोन्हीमध्ये त्यांनी दारं ओलांडलेली आहेत. हे आपल्याला सहन होणार का नाही, म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. धन्यवाद. मी इथेच थांबतो. बोलावं लागेल, रोजच बोलावं लागेल, प्रश्न हे विचारावेच लागतील. धन्यवाद. थांबतो.